माना कि तू पहाड़ है, माना कि तू पहाड़ है, पर हम भी दशरथ मांझी है. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या या 10 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. ठीक आहे, अतिशय महत्त्वाच्या अशा काही 4 ते 5 न्यूज आपण या आजच्या सेशनमध्ये घेत आहोत. ठीक आहे, तर सुरू करू. मानवी हक्क दिवस. आज मानवाधिकार दिन आहे. 10 डिसेंबर रोजी दरवर्षी युनोतर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो. जगभरामध्ये जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून 10 डिसेंबर हा दिवस साजरा करण्यात येतो. 2020ची थीम आहे रिकवर बेटर, स्टँड अप फॉर ह्युमन राईट्स. अशा प्रकारची 2020ची थीम आहे. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या वतीने किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली हा दिवस जगभर साजरा केला जातो. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र जे आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, ठीक आहे, हे जे घोषणापत्र आहे ते 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिस, फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी घोषित करण्यात आलं होतं. आणि म्हणून त्या दिवसाची आठवण म्हणून 1950 पासून दरवर्षी हा दिवस 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. हा दिन साजरा करण्याचं मुख्य कारण काय, तर जगातील जे व्यक्ती आहेत, जी प्रत्येक माणूस आहे, ठीक आहे, प्रत्येक व्यक्ती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचं सर्व स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. त्या स्वातंत्र्याला धक्का नाही लागला पाहिजे. स्वतंत्रपणे त्या व्यक्तीला जगता आलं पाहिजे. म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीच्या जगण्याच्या अधिकाराचं त्या ठिकाणी काय करणे, संरक्षण करण्यासाठी हा जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि म्हणून युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स हे जे घोषणापत्र आहे ते घोषणापत्र त्यावेळीच्या 58 सदस्यांपैकी 48 सदस्यांनी त्या घोषणापत्रावर त्यावेळी सह्या केल्या होत्या, म्हणजे मान्यता दिली होती. आणि जे काही 10 सदस्य होते त्यापैकी 8 सदस्य अनुपस्थित होते आणि 2 सदस्य उपस्थित असून त्यांनी मतदान केलं नव्हतं. म्हणजे हा जो ठराव होता घोषणापत्राचा युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, ठीक आहे, हे जे घोषणापत्र आहे हा जो ठराव होता तो 48 वर्सेस 0 या मताने तो पास झालेला होता. हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि जगातील गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या मते जगातील सर्वाधिक भाषांतरित झालेलं हे दस्तऐवज आहे. ठीक आहे, 500 भाषांमध्ये, जशा जगातील ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्या वेगवेगळ्या भाषेतील 500 भाषांमध्ये हे घोषणापत्र काय झालेलं आहे, भाषांतरित झालेलं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे घोषणापत्र त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. आणि या घोषणापत्रामध्ये, या मानवी हक्क घोषणापत्रामध्ये एकूण 30 कलमं आहेत. याच्यावर प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतो. आणि मग महत्त्वाची जर आपण हे 30 कलमं आणि भारतीय राज्यघटनेतील जे काही कलम आहेत जर आपण पाहिलं, मूलभूत हक्कामधीलच कलम जर पाहिलं 12 ते 36 पर्यंत मूलभूत हक्कामधील कलम आहेत, त्याच्यात जर आपण पाहिलं तर ते या भारतीय राज्यघटनेची कलम आणि या घोषणापत्रामधील कलम हे आपल्याला सारखे दिसतात. तर सर्व व्यक्ती स्वतंत्र व सर्वांना समान प्रतिष्ठा अशा प्रकारचं कलम कितवं आहे, तर भारतीय हे या ठिकाणी घोषणापत्रामध्ये, वैश्विक घोषणापत्रामध्ये 1 नंबरचं कलम भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी 14व्या कलमामध्ये आहे. त्यानंतर कोणताही भेदभाव करता कामा नये. हे कोणताही भेदभाव करणे वैश्विक घोषणापत्रामध्ये 2 नंबरला आहे, तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 15व्या क्रमांकाला आहे. ठीक आहे, जात, धर्म, वंश, लिंग आणि लिंग यावर आधारित कुठल्याही व्यक्तींमध्ये आपण भेदभाव करणार नाही, शासन भेदभाव करणार नाही, राज्य भेदभाव करणार नाही, अशा प्रकारचं कलम आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 15व्या क्रमांकावर आहे. आणि इथं 2ऱ्या क्रमांकावर आहे जगण्याचा हक्क. जगण्याचा हक्क आपल्याला कलम 21 मध्ये दिलेला आहे. जगण्याचा हक्क, सन्मानाने जगण्याचा हक्क हे कलम 21 मध्ये दिलेलं आहे. आणि या ठिकाणी 3 नंबरला आहे. 3 7 21 असं तुम्ही या 3च्या पटीमध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. गुलामगिरी आणि गुलामांचा व्यापारास मनाई अशा प्रकारचा कलम 4 इथं आहे. तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 3 त्या ठिकाणी दिलेला आहे. कलम 23 मध्ये दिलेलं आहे. कलम 23 मध्ये ते दिलेलं आहे. क्रूर अमानुष वागणूक देता कामा नये. प्रत्येकाला कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता देणे. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. हक्कांचे उल्लंघन केल्यास
घटनात्मक उपाययोजनाचा हक्क जो आहे तो वैश्विक जाहीरनाम्यामध्ये 8व्या नंबरचं कलम आहे, तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 32 नंबरचं कलम हे घटनात्मक उपाययोजनाचा हक्क या संदर्भातलं आहे. त्यानंतर अटकेपासून स्वातंत्र्य या ठिकाणी कलम 9 आहे. महत्त्वाचे जे कलम आहे ते आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेशी रिलेट करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्या जे काही पेपर 3 आहे किंवा पेपर 2 आहे यामध्ये देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतो. GS पेपर 2 किंवा 3 मध्ये यावर प्रश्न येतो. त्यानंतर NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, ठीक आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी झालेली होती आणि त्याआधीच ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश 28 सप्टेंबर 1993ला काढण्यात आला होता आणि 12 ऑक्टोबर 1993ला हा आयोग स्थापन झाला, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. आणि ही एक स्टॅट्युटरी, ठीक आहे, स्टॅट्युटरी म्हणा ही स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे काय आहे तर ही एक वैधानिक संस्था आहे. वैधानिक म्हणजे कायद्याद्वारे स्थापन झालेली संस्था आहे. आणि जर कॉन्स्टिट्युशनल किंवा घटनात्मक जर बॉडी म्हटलं तर त्या ठिकाणी ती राज्यघटनेमध्ये त्या संस्थेचा उल्लेख केलेला असतो, त्याला मग घटनात्मक बॉडी किंवा घटनात्मक संस्था असं म्हणतात. पण ही घटनात्मक संस्था नाही आहे, ती 1993च्या NHR किंवा नॅशनल ह्युमन राईट्स ॲक्टनुसार ही स्थापन झालेली संस्था आहे, ठीक आहे. आणि द चेअरपर्सन अँड द मेंबर्स ऑफ द NHRC आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. भारताचे राष्ट्रपती या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करतात. अध्यक्ष आणि सदस्य, अध्यक्ष प्लस 10 सदस्य, जास्तीत जास्त 10 सदस्य या आयोगामध्ये असतात. त्यांच्या सर्वांची नेमणूक कोण करतो तर भारताचा राष्ट्रपती करतो. आणि हे नेमणूक करण्यासाठी एक कमिटी असते, नेमणूक करण्यासाठी शिफारस करण्यासाठी व्यक्तींची शिफारस करण्यासाठी कमिटी असते आणि त्या कमिटीमध्ये भारताचे पंतप्रधान जे की अध्यक्ष असतात त्या कमिटीचे, त्यानंतर गृहमंत्री, त्यानंतर द स्पीकर ऑफ लोकसभा, लोकसभेचे सभापती, त्यानंतर द डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा, राज्यसभेचे उपसभापती, राज्यसभेचे सभापती नाही उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे सभापती, ते या ठिकाणी येत नाहीत किंवा या कमिटीवर नसतात ते. त्यानंतर द लीडर ऑफ अपोजिशन इन द लोकसभा, लोकसभेमधील विरोधी पक्षनेता, त्यानंतर राज्यसभेमधील विरोधी पक्षनेता, असे 6 व्यक्ती, ठीक आहे, असे 6 व्यक्ती या कमिटीमध्ये असतात. आणि या कमिटीने ज्या व्यक्तींची शिफारस केलेली आहे त्या व्यक्तीला या आयोगामध्ये, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगामध्ये अध्यक्ष किंवा सदस्यांची नेमणूक म्हणून केली जाते, ठीक आहे. तर पहिले मानवी हक्क आयोगाचे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते 1993 ते 96 दरम्यान, तर रंगनाथ मिश्रा, जस्टिस रंगनाथ मिश्रा, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा हे त्यावेळी पहिले राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष होते. त्यानंतर सध्याचे जर आपण राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी 2016 पासून HL दत्तू हे या ठिकाणी अध्यक्ष आहेत. त्यानंतर दुसरी न्यूज आपण घेऊ. भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत तर रोशन नाडर ही महिला भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून तिचा हुरून इंडिया या संस्थेने उल्लेख केलेला आहे. एकूण 100 भारतातील श्रीमंत महिलांची यादी या हुरून इंडियाने घोषित केलेली आहे. त्यामध्ये रोशनी नाडर या महिलेने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यांच्या नावे, रोशनी नाडर यांच्या नावे 54,850 कोटी इतकी संपत्ती आहे. आणि मग त्या रोशन नाडर या भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून त्यांचा उल्लेख या ठिकाणी या संस्थेने, हुरून इंडिया या संस्थेने केलेला आहे. आणि मग दुसऱ्या HCL या टेक्नॉलॉजी कंपनीचे त्या काही अध्यक्षा आहेत. दुसरा क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा क्रमांक आहे किरण मुजुमदार शॉ जे की बायोकॉन या कंपनीच्या CEO आहेत. आणि तिसरा क्रमांक आहे लीना गांधी तिवारी, ठीक आहे. एवढेच महत्त्वाचे 2-3 लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. रोशनी नाडर हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर 16वा प्रवासी भारतीय दिवस जो आहे तो 7 ते 9 जानेवारी 2021 दरम्यान ऑनलाईन घेण्यात येणार आहे, ठीक आहे. आताच याची घोषणा 8 डिसेंबर रोजी करण्यात आलेली आहे. 2021ची थीम असणार आहे आत्मनिर्भर भारतासाठी योगदान. अशा प्रकारची 2021ची थीम 16व्या प्रवासी भारतीय दिवसाची थीम असणार आहे. म्हणजे संकल्पना घेऊन, हा विषय घेऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार
आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. दिल्ली येथे हा कार्यक्रम होईल. 9 जानेवारी 1915 गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आले होते. ठीक आहे, दक्षिण आफ्रिकेमधून ते मुंबईत आले होते आणि त्या दिवसाची आठवण म्हणून, त्या दिवसाचे एक स्मरण म्हणून आपण 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतो 2003 पासून. आणि 2003 पासून आपण हा भारतीय प्रवासी दिवस साजरा करतो. ठीक आहे, 2003 पासून जर विचार केला तर हे 16वा भारतीय प्रवासी दिन आपण 2021 साजरा करणार आहोत. त्यानंतर अनिवासी भारतीय नागरिकांचे भारताच्या प्रगतीमधील योगदान जे आहे त्या योगदानाप्रती त्यांचा सन्मान करणे, त्यांचा सत्कार करणे हा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे. आणि त्या व्यक्तीचा, समजा एखादी व्यक्ती सिंगापूरची असेल, त्या व्यक्तीचं जर भारतासाठी जर योगदान असेल तर त्या सिंगापूरचे आणि भारताचे संबंध देखील या अनुषंगाने चांगले होतात, दृढ होतात. म्हणून देखील हा कार्यक्रम किंवा हा दिवस, ठीक आहे, प्रवासी भारतीय दिवस म्हणून प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. याच्यामागे 2 उद्देश आहेत. त्या व्यक्तीचा सन्मान करणे, सत्कार करणे आणि त्या देशासोबत भारताचे संबंध दृढ करणे हा देखील उद्देश आहे. त्यानंतर अर्बन गव्हर्नन्स इंडेक्स 2020. हा अर्बन गव्हर्नन्स इंडेक्स 2020 म्हणजे काय तर बघा, जे काही शहर आहेत, शहरामधलं जे स्थानिक प्रशासन आहे किंवा स्थानिक त्या ठिकाणची परिस्थिती आहे किंवा त्यांचं गव्हर्नन्स आहे, हे गव्हर्नन्स कशा पद्धतीचं आहे यावर आधारित प्रजा फाउंडेशनने एक निर्देशांक किंवा इंडेक्स जाहीर केलेला आहे. आणि त्या इंडेक्सच्या मते ओडिशा या राज्यामधील जे काही सिटी आहेत, शहर आहेत, तेथील प्रशासन उत्तम आहे. ठीक आहे, तर ओडिशा या राज्यामधील प्रशासन सर्वात उत्तम आहे असं प्रजा फाउंडेशनचं मत आहे. आणि त्या इंडेक्समध्ये त्यांनी ओडिशाला प्रथम क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर मग महाराष्ट्राचा 2य क्रमांक, छत्तीसगडचा 3य क्रमांक, केरळ आणि मग मध्य प्रदेशचा क्रमांक त्या ठिकाणी लागत आहे. सर्वात खराब कामगिरी म्हटलं तर नागालँड आणि मणिपूर या 2 राज्यांची या प्रजा फाउंडेशनने सांगितलेली आहे. 2 राज्याची सर्वात खराब कामगिरी आहे असं त्यांचं मत आहे. दिल्लीचा जर विचार केला तर यामध्ये एकूण 40 शहरांमध्ये दिल्लीचा 13वा क्रमांक लागतो. 2017 ते 20चा कामगिरीचा, 2017 ते 20पर्यंतच्या कामगिरीचा त्यांनी या ठिकाणी हा इंडेक्स जाहीर करण्यासाठी आधार घेतलेला आहे. ठीक आहे, तर त्यानंतर ब्रू जमात बघा, ही त्रिपुरामधील जमात आहे. सुरुवातीला 1997 ही जमात मिझोराममध्ये होती, पण मिझोराममध्ये मिझो आणि ब्रू या 2 जमातीमध्ये त्या ठिकाणी हिंसाचार झाला आणि तिथून जवळपास 36,000 ब्रू लोक हे त्रिपुरामध्ये येऊन स्थायिक झाले 1997. आणि मग तेव्हापासून या ब्रू जमात चर्चेत आहेत. आता जानेवारी 2020 त्या ठिकाणचा एक त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आलं की त्रिपुरामध्ये जे काही ब्रू जमातीचे लोक आहेत त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न पूर्ण त्रिपुरा राज्य सरकारने मार्गी लावावा किंवा त्रिपुरा राज्य सरकारने या ब्रू जमातींना शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा त्यांच्या पुनर्वसनाचा जो काही प्रश्न आहे ते व्यवस्थित मार्गी लावावा अशा पद्धतीचे एक स्कीम किंवा एक अभियान केंद्र सरकारने त्रिपुराच्या अनुषंगाने किंवा त्रिपुराच्या मार्फत या ब्रू जमातीचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेला आहे. आणि सध्या परत त्याच्यामध्ये हिंसाचार त्या ठिकाणी त्रिपुरामध्ये या ब्रू जमाती अंतर्गत किंवा ब्रू जमातीचं आणि तिथले स्थानिक काही जे काही जमाती आहेत त्यांच्यामध्ये हा हिंसाचार परत उफाळून आला होता. त्यामुळे ही ब्रू जमात चर्चेत आलेली होती. तिथल्या स्थानिक लोकांचं किंवा मिझो लोकांचं असं म्हणणं आहे की ही ब्रू जमात जी आहे ती मूळ त्रिपुरा किंवा मूळ मिझोरामची नाही आहे, ती बाहेर किंवा विदेशी ही जमात आहे असं त्यांचं मत आहे. ठीक आहे, तर त्यामुळं ही ब्रू जमात तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण ही त्रिपुरा या राज्यामध्ये या ब्रू जमात सध्या अस्तित्वात आहे किंवा आहे. तिला रियांग असं देखील तिचं नाव आहे. ब्रू जमातीचं नाव काय आहे तर रियांग देखील आहे. त्यानंतर मसाला किंग धर्मपाल गुलाटी यांचं निधन आत्ताच काही दिवसापूर्वी निधन झाले. ते 97 वर्षाचे होते. ठीक आहे, असली मसाले सच MDH नाही का अशी एक ॲडव्हर्टाईज होती, तेच होते स्वतः त्या ठिकाणी. विमानात बसून आपण पाहतो, विमानात बसूनची ती जाहिरात होती. त्या जाहिरातीमध्ये स्वतः धर्मपाल गुलाटी ही त्या जाहिरातीमध्ये आपण त्यांना पाहतो. ते 97व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. 27 मार्च 1923 रोजी सियालकोट, सध्या की ते पाकिस्तानमध्ये हे ठिकाण आहे, सियालकोट या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. दिल्लीमध्ये त्यांनी पहिलं मसाल्याचं दुकान, म्हणजे त्यांचं बरं का, त्यांचं पहिलं मसाल्याचं दुकान त्यांनी दिल्लीमध्ये सुरू केलं होतं. आणि 1959 जे की आता आपण MDH म्हणतो त्यालाच म्हणतात महासिया दी हट्टी असं त्याचं पूर्ण अर्थ आहे. पण हे पूर्ण अर्थ खूपच कमी लोकांना माहिती आहे. आपण MDH या नावानेच ते खूप प्रसिद्ध होते. तर MDH
महाशय आदी हत्तीचा पहिला प्लांट किंवा पहिला कारखाना किंवा पहिलं निर्मिती केंद्र त्यांनी कुठं टाकलं तर 1959मध्ये दिल्लीलाच टाकलेलं होतं. आणि त्यांनी ते पहा 19 म्हणजे 90% त्यांच्या वेतनाची जी काही 90% रक्कम आहे, ठीक आहे, 2017मध्ये सर्वाधिक वेतन मिळवणारे CEO म्हणून त्यांचा देखील एका संस्थेने किंवा एका प्रकाशनाने त्यांचा उल्लेख केलेला होता. पण त्यांच्या वेतनाचं 90% वेतन ते एका महाशय चुन्नीलाल चॅरिटेबल ट्रस्टला दान करत होते. ठीक आहे, 90% रक्कम. आणि 2019मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या सर्व चालू घडामोडी, महत्त्वाच्या तुम्हाला परीक्षाभिमुख महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये परत याच वेळेला आपण भेटूया. थँक्यू.